जय गजानन जय तो संस्कृतम. भगवान यदूंनी प्रश्न विचारलाय अवधूतांना, आपल्या शांतीचं रहस्य काय? आपण इतके प्रसन्न कसे दिसता, इतके आनंदी कसे दिसता, इतके समाधानी कसे आहात? आणि त्यावर भगवान अवधूतांनी म्हणजे भगवान दत्तात्रेयांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणतात, राजन, माझ्या या शांतीसाठी 24 गुरु मी आजपर्यंत केले. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. ज्या दत्तप्रभूंना आपण दत्त गुरु म्हणून ओळखतो, ते दत्त गुरु स्वतः 24 गुरु करतात. अर्थात हे 24 गुरु कोणते? आपल्यापैकी सगळ्यांना ऐकून माहिती आहे. ती सूची आपल्याजवळ उपलब्ध आहे. त्या सूचीमधल्या कोणकोणत्या गुरूंकडून ते काय काय शिकले, ही सूची आपल्याजवळ उपलब्ध आहे. प्रश्न महत्वाचा तो नाहीये. समजून आपल्याला हे घ्यायचंय की दत्तप्रभूंनी 24च गुरु का केले? हा 24 अंक आणला कुठून नेमका? कशा साठी या 24चा विचार त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे, यदूंच्या समोर मांडलेला आहे, यदूंच्या निमित्ताने आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि मग तो वेगवेगळ्या 2 पद्धतीने आपल्याला समजून घेता येतो. पहिली महत्वाची गोष्ट, तुम्ही आम्ही सगळेजण 24 तत्वापासून बनलेलो आहोत. बरं, ह्या ज्या 24 गोष्टी आहेत ना, या 2 पद्धतीने समजून घ्यायचे मी आपल्याला सांगितले. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला लागू आहेत. कारण शेवटी सगळ्या उपदेशाचं मूळ सूत्र हे आहे की तो मला लागू पडला पाहिजे, माझ्या उपयोगी असला पाहिजे. महाराज यदू हे निमित्त आहेत. यदू हजारो वर्षापूर्वी होऊन गेले. त्यावेळी त्यांना जे सांगितलं ते आज मला का लागू आहे? कारण मीही त्याच अवस्थेत आहे. मला ते शिकायचंय, स्वतःसाठी शिकायचंय. म्हणून आपण वारंवार स्वयंशिक्षा पद्धती शब्द वापरतोय. ही रचना लक्षात घ्या. मी आता आपल्याला सांगितलं, पहिली गोष्ट 24च्या मध्ये कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे, आपण सगळे 24 तत्वांपासून तयार झालो. ज्याला प्रकृती असं म्हणतात, ती 24 तत्वांनी युक्त आहे. कोणकोणत्या 24 गोष्टी? शास्त्रकारांनी आपल्या समोर रचना सांगितली. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती असलेल्या गोष्टी आहेत. नसतील समजा तर आपल्या याच युट्यूब चॅनलवर वेदांत सार नावाची निरूपण मालिका आहे. त्याच्यात याच्यावर अत्यंत सविस्तर पद्धतीने वर्णन केलेलं आहे. ज्यांना रस असेल, त्यांनी उत्सुकता असेल, त्यांनी तिकडचा आनंद जरूर घ्यावा. मला आपल्याला सांगायचे 24 तत्व, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, शब्द स्पर्श रूप रस गंध, अशा पद्धतीने 5 तन्मात्रा, पंच महाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, आणि 3 गुण सत्व रज तम आणि मन. या 24 तत्वांनी तुमचं माझं संपूर्ण शरीर किंवा जीवन रचना बनलेली आहे. बरं, लक्षात घ्या, याच्यात सत्व रजतम आणि मन एवढ्या करता म्हटलं की इतर वेळा मन म्हटलं की अंतःकरण चतुष्टय येतं, मन बुद्धी चित्त अहंकार. पण इथे त्याचा विचार नाही केला. का नाही केलं? व्यवस्थित लक्षात घ्या. कारण हे जे 24 तत्व आधी सांगितले ते सगळ्या पशुपक्ष्यांच्या ठिकाणी देखील आहेत. म्हणजे पशुपक्ष्यांच्याही ठिकाणी सत्वरजतमाचा विचार आहे. त्यांच्याही ठिकाणी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत. त्यांच्याही ठिकाणी शब्दस्पर्श रूप रसगंधाचा विषय आहे. पंच महाभूतांपासूनच सगळ्यांचे शरीर तयार झाले आहेत. पण सत्वरजतम 3ही गुण त्यांच्या ठिकाणी असतात. मन त्यांच्या ठिकाणी आहे. भावना पशून नाहीत, पण बुद्धी नाहीये, लक्षात घ्या. म्हणून अंतःकरण चतुष्टयाचा विचार नाही मांडला. बुद्धी याचा अर्थ शास्त्रकारांनी बुद्धीची व्याख्या दिली, निश्चयात्मिका बुद्धी. योग्य काय अयोग्य काय याचा विचार करून ठरवून जो निर्णय घेतला जातो ना, त्याला बुद्धी म्हणतात. पशूंच्या बाबतीत ती नाहीये. का नाहीये? त्याचं कारण आहे, त्यांचं जीवन ठरलेलं आहे, त्यात ते बदल करतच नाहीत. त्याच्यामुळे योग्य अयोग्याचा विषयच नाही. जे ठरलेलं आहे तेवढंच घ्यायचं, जे नाही ठरलेलं ते घ्यायचंच नाही. म्हणजे तुम्ही कितीही सुंदर पद्धतीने, कितीही प्रेमाने सिंहाला वाघाला गवत खाऊ घातलं तर ते जन्मात खाणार नाही. आणि उलट्या बाजूला कितीही वेगवेगळ्या पद्धतीने शिजवून, अगदी तयार करून, वेगवेगळे मसाले घालून जरी मांसाहारी पदार्थ तुम्ही गायीच्या समोर ठेवले तर ती तोंडे लावणार नाही, वासही घेणार नाही. कारण त्यांचं जीवन ठरलेलं आहे. काय खायचं ते ठरलेलं आहे, काय नाही खायचं तेही ठरलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना तशा अर्थाने बुद्धी नावाची गोष्ट नाही, चित्त नावाची गोष्ट नाही. कारण ते चिंतन करू शकत नाहीत. आणि म्हणून त्या गोष्टीचा विचार न करता, हा पण सत्वरजतम सगळ्या प्राण्यांमध्ये आहेत. म्हणजे काही गायी कमालीच्या शांत पाहायला मिळतात आणि काही गायी अत्यंत उग्र पाहायला मिळतात. का तसं पाहायला मिळतं? तिथे सत्व आणि तमो गुणाचा संबंध आहे. म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याकडे शास्त्रकारांनी केला.
24 तत्व सगळ्या पशुपक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये, सजीवांमध्ये प्रकृती म्हणजे देह त्यांचा जो तयार झालेला आहे त्या या 24 तत्वांनी तयार झालेला आहे. आणि म्हणून 24 तत्वांना गुरु करतायत. वाक्याचा अर्थ अगदी सुरुवातीला आपण एक वाक्य पाहिलं होतं, जगात कोणीही कोणाला कुठेही कधीही काहीही शिकवू शकत नाही. यातली कोणीही शिकवू शकत नाही असं म्हटलं. 24 तत्व म्हणताना ते सांगतायत अरे शिकायची इच्छा असेल ना तर 24ही तत्वांकडून शिकता येतं. याचा अर्थ कोणाही कडून शिकता येतं. तुम्हाला शिकायचंय की नाही हा खरा महत्वाचा विषय. आणि मग ती भूमिका जर असेल तर कोणीही शिकवू शकतं हा एक विषय. आणि दुसरा कधीही शिकता येतं हे सांगण्याकरता दुसरी 24ची गोष्ट घेतली जी सगळ्यांमध्ये समान आहे. कोणती? लक्षात घ्या, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनात समान असणारी गोष्ट म्हणजे काळ, वेळ ज्याला आपण म्हणतो. 24च तास आहेत. पंडितातला पंडित असला तरी त्याच्याजवळ 24च तास आहेत. मूर्खातला मूर्ख असला तरी त्याच्याजवळ 24च तास आहेत. अगदी सम्राट जरी असला तरी 24च तास आहेत. आणि कमालीचा दरिद्री म्हणजे ज्याला 18-20, तो 18-20 शब्द नाहीये, ओघात आला म्हणून आपल्या समोर सांगतो. 18-20 याचा अर्थ 360. 18 गुणिला 20 या अर्थाने 360. आणि 360 म्हणजे संपूर्ण वर्तुळ. याचा अर्थ सगळीकडून दारिद्र्य. कुठूनच ज्याच्या जवळ उपलब्धीची कोणतीच सुविधा नाही, कोणतीच गोष्ट नाही, त्याला 18-20 दारिद्र्य असा शब्द आपल्याकडे वापरलेला आहे. तसा दरिद्री असला तरी त्याच्याही जवळ 24च तास आहेत. किती मजेदार रचना आहे. लक्षात घ्या. फक्त महत्व कुठे आहे त्याचं उत्तर आहे त्या 24 तासाचा नियोजन आपण कसं करतो आणि त्या 24 तासाचा उपयोग आपण कसा करतो. तो उपयोग ज्याला करता आला ना तो सम्राट होतो. तो उपयोग ज्याला करता आला ना तो ज्ञानी होत असतो. न करणेवाले मूर्ख आणि दरिद्री राहतात. हे आपल्याला सूत्र समजून घ्यायचंय. आणि मग भगवान दत्तात्रय जेव्हा 24 गुरूंचं वर्णन करतात तेव्हा 24 तासाचा हिशोब त्याच्यामध्ये गृहीत आहे की 24ही तास शिकता येतं तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर. म्हणजे जसं मग अशी आपण सांगितलं कुठूनही शिकता येतं आणि केव्हाही शिकता येतं जर शिकण्याची इच्छा असेल. फक्त ती तुमच्या ठिकाणी. आणि म्हणून वारंवार शब्द आपण तो वापरतोय, स्वयं शिक्षा. स्वतः शिकायचं असेल तर. म्हणून भगवान दत्तगुरूंनी 24 गुरु केले. बरं गंमत याच्यातली आणखीन एक लक्षात घ्या. जेव्हा आपण प्रत्यक्ष ते एक एक गुरु आणि त्यांच्याकडून घेतलेल्या गोष्टी हे तर आपण क्रमाने शिकतच जाऊ. त्याच्या आधी पार्श्वभूमी म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. 24 गुरु केले. गंमत अशी आहे की ज्यांना आपण व्यवहारामध्ये गुरु किंवा अगदी शिक्षक, गुरु, आचार्य म्हणतो त्यापैकी यात एकही नाही. गंमत अशी आहे 5च फार फार तर माणसं आहेत. म्हणजे 4च आहेत तसे प्रत्यक्ष. एक 5वी जरी पकडली 4 माणसं कोणते? एक बालक गुरु केलाय. आता मला सांगा बालक कसा काय शिक्षक होऊ शकतो? गुरु कसा काय होऊ शकतो? सामान्य अर्थाने नाही होत, व्यावहारिक अर्थाने नाही होत. पण संवाद मुळात व्यावहारिक अर्थाने चालूच नाहीये हेच आपल्याला पहिले समजून घ्यायचंय. बालकाला गुरु केलं, एका वेश्येला गुरु केलं. आता मला सांगा वेश्या गुरु करणे ही कल्पना तरी येऊ शकते का? पण दत्त महाराज करतायत. का करतायत त्याचं विवेचन आपण पुढे समजून घेणारच आहोत. एका वेश्येला गुरु केलं. एक शरकार म्हणजे बाण तयार करणारा त्याला गुरु केलेलं आहे. 3 झाले माणसं. चौथा मध घेऊन जाणारा, मधातलं पोळं जे असतं मधाचं ते पोळं उचलून नेणारा, त्यातला मध काढून नेणारा त्याला गुरु केलेला आहे. चौथा 4 माणसं झाले. 5वा आपण फार फार तर घेऊ शकतो बालिका. पण प्रत्यक्षात तिचं वर्णन नाहीये, तिच्या हातातल्या कंकणांचं वर्णन आहे. पण जरी ते कंकण त्या बालिकेच्या हातात आहेत, तिला जरी गृहीत धरायचं म्हटलं तरी ती बालिका असे फक्त 5च माणसं आहेत. म्हणजे उरलेले मनुष्यच नाहीये. उरलेले 19 गुरु जे आहेत ते मानवी देहातले सुद्धा नाहीयेत. मग कोण कोण आहेत? तर आता सांगितल्या पद्धतीने आपल्याला त्यात समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला प्रकृतीत आहेत ना, मग पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांचा प्रत्यक्ष उपयोग नाहीये, पण त्यांच्या माध्यमातून जे केल्या जातं ना त्याचा उपयोग आपल्या समोर गुरु महाराज सांगणार आहेत. आणि मग पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र यांना गुरु केलेलं आहे. हे 5 जे तत्व पंचमहाभूत ज्यांना आपण म्हणतो त्या पंचमहाभूतांना दत्तप्रभू गुरु करतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या गोष्टी कशा एखाद्या जीवनाला नष्ट करू शकतात हे सांगणारे गुरु केले.
दोन पद्धतीने शिकायचं असतं. लक्षात घ्या, काय करायचं हे जसं शिकायचं असतं तसं काय करायचं नाही हे पण शिकायचं असतं. ते जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आवश्यक हिशोब सांगताना आपल्याला पंचमहाभूतांकडून मी काय घेतलं ते सांगितलं. आणि शब्द स्पर्श रूप रसगंधा करता 5 वेगवेगळ्या जीवांना, 5 वेगवेगळ्या पशुपक्ष्यांना दत्त महाराजांनी गुरु केलेलं आहे. आणि ते गुरु करताना ते जसे नष्ट झाले तसं आपल्याला व्हायचं नसेल तर या गोष्टींच्या आसक्तीत अडकायचं नाही. ही वेगळ्या पद्धतीची, ज्याला निषेधात्मक शिक्षण पद्धती म्हणतात. कारण 2 पद्धती असतात. एक विधी पद्धती, याचा अर्थ काय काय करायचं ते सांगितलं असतं. समर्थांचे शब्द आपल्याला आठवतात, जगी वंद्यते सर्व भावे करावे, ही विधी पद्धती असते. दुसरी असते निषेध पद्धती, जगी निंद्यते सर्व सोडून द्यावे. ज्या ज्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत ना तेही शिक्षण आहे. काय करायचं याला जशी अक्कल लागते तसं काय करायचं नाही हेही समजावं लागतं. हा भाव आपल्याला इथं सांगायचा आहे. मग भगवान दत्तप्रभू ते सांगतायत. आणि मग काय शिकले त्यांच्याकडून? कारण आता आपण म्हटलं तसं की हे 24 की 5च फक्त मनुष्य देहातले आहेत, उरलेले 19 मनुष्य तर आहेत. मग ते कसे शिकवतील? त्याचं उत्तर आहे ते नाही शिकवत आहेत. दत्त महाराजांचा शब्द फार महत्वाचा आहे. त्याच 24 तत्वांकडून मी शिकलो. याच्यावर विवेचन निरूपण करताना, विस्तृत विवेचन करताना श्री नाथ महाराजांनी दत्तप्रभूंची ही भूमिका नेमकेपणाने मांडलेली आहे. लक्षात घ्या, एकनाथ महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या समोर सांगतात, जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरुम्या केला जाण. काय मजेदार रचना आहे. लक्षात घ्या, ते म्हणताय ज्यांच्या ज्यांच्यापासून जो जो गुण घेतला. आणि ती गोष्ट फार महत्वाची आहे. लक्षात घ्या, शिक्षणाचं आणखीन एक उद्दिष्ट, शिक्षणाचं आणखीन एक निकष आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. शिकायचंय पण काय? गुण. कारण घ्यायचं काय तेही कळलं पाहिजे ना. कुठून घ्यायचं ते कळलं, केव्हा घ्यायचं ते कळलं, काय घ्यायचं तेही कळलं पाहिजे. कारण ह्या ज्या 24 तत्वांचा विचार आपल्या समोर येणार आहे, 24 गुरूंचा विचार येणार आहे, त्यांच्यात अवगुण नसतील का? असणारच आहे. कारण सगळेच जर सत्वरज तमात्मक आहेत तर प्रत्येकामध्ये गुण आहेत, प्रत्येकामध्ये अवगुण आहेत. तुम्ही पाहताय काय याच्यावर ठरणार आहे तुम्ही दुर्योधन होणार की धर्मराज. कथा आठवली ना सगळ्यांना आपल्याला? महाभारतातली कथा आहे. द्रोणाचार्य या दोघांनाही सांगतात, चांगल्या माणसाला घेऊन या, सद्गुणी माणसाला घेऊन या. दोघे जण दिवसभर फिरले. संध्याकाळी दुर्योधन रिकाम्या हाताने परत आला. द्रोणाचार्यांनी विचारलं, का रिकाम्या हाताने आला? म्हणजे अहो एकही चांगला नाहीये, प्रत्येकात काहीतरी वाईट भरलेलं आहे, एक जण सद्गुणी नाहीये. दुर्योधनाची भूमिका. गंमत म्हणजे धर्मराजही रिकाम्या हाताने आले. द्रोणाचार्यांनी विचारलं, तू का रिकाम्या हाताने आला? धर्मराजांचं उत्तर मोठं गोड आहे. लक्षात द्या, धर्मराज म्हणतात, अहो कोणाकोणाला आणणार आहे? सगळ्यांमध्येच सद्गुण आहेत. एकही माणूस असा भेटला नाही की ज्याच्यात काही ना काहीतरी सद्गुण नाही. प्रत्येकात काहीतरी चांगलं आहे. पाहायचं काय? ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे. नेमकं ते शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या, मला चांगलंच पाहता आलं पाहिजे. एका फार वेगळ्या स्वरूपामध्ये मांडलेला विषय आहे. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द मला आठवतात. शिक्षणाचं रचना आपल्या समोर सांगणारी, स्वयं शिक्षेच्या मागचा निकष आपल्या समोर सांगणारी स्वातंत्र्यवीरांची शब्दकलिका आहे. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुर ते ते. काय घ्यायचं ते कळलं पाहिजे. जे उदात्त असेल, जे उन्नत असेल, जे भव्य असेल, दिव्य असेल, मंगल असेल तेवढंच स्वीकारायचंय. अमंगल असणारच आहे जगात. पाहायचं की नाही हे तुम्हाला समजलं पाहिजे, घ्यायचं की नाही ते तुम्हाला समजलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीत काही ना काहीतरी अवगुण असणारच आहेत. कोणत्याही पदार्थात, कोणत्याही सृष्टीतल्या घटकात अवगुण असणारच आहेत. कारण ती गुणांनीच बनलेली आहे म्हटल्यानंतर वाईटही असणार आहे. घ्यायचं की नाही याची निकष बुद्धी आपल्याजवळ असली पाहिजे. स्वीकारायचं काय ते कळलं पाहिजे. आणि म्हणून मला एक वेगळाच विषय आठवतो. ज्या भगवान गणेशांचा आपण उपासना करतो त्या मोरयाच्या अनेक नावांपैकी एक सुंदर नाव आहे. स्वयं शिक्षेसाठी आपल्याला ते उपयोगी आहे म्हणून त्याच्यावर विवेचन आपल्या समोर ठेवतो. भगवान गणेशांचं नाव आहे शूर्पकर्ण. ही केवळ नाव नाहीये, ही रचना असली पाहिजे. शिकायचंय ना, स्वयं शिक्षा पद्धती समजून घ्यायची आहे ना, कान पहिल्यांदा तयार करावे लागतील. कारण शिकण्याचा संबंध कानाशी आहे. आपल्याकडे शिक्षणाला श्रुतीच म्हटलं, ज्ञानाला श्रुतीच म्हटलं. कारण कानाने ऐकून
वाचून पाठ करून हा नंतरचा विषय आहे. पहिल्यांदा ऐकायचं, गुरुमुखातून श्रवण करायचं. आणि कान कसे असले पाहिजे? शूर पकरणं, म्हणजे सुपासारखे कान असले पाहिजे. सुपामध्ये जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठेवता आणि पाखडायला सुरुवात करता, काय मजेदार रचना आहे लक्षात घ्या. सगळा काडी कचरा उडून जातो, सगळे फुलपट उडून जातात, सगळे हलक्या गोष्टी उडून जातात, पोखरलेले दाणे असतील तर ते उडून जातात, कारण ते हलके झालेले असतात. ते सगळं उडून जातं आणि जे शुद्ध, सात्विक, मजबूत, पक्क असतं ना, तेवढंच शिल्लक राहतं. कान असे असले पाहिजे. स्वयंशिक्षा जेव्हा आपल्याला करायची तेव्हा कान असे असले पाहिजे की मी फक्त चांगलं तेवढं उचलेल, तेवढंच ग्रहण करील. मग ही रचना आपल्याला भगवान दत्त प्रभू सांगताय. आणि मग अशी म्हटलं तसं 24ही तत्वांकडून शिकता येतं आणि 24ही तास शिकता येतं. हे सांगण्याकरता त्यांनी 24 गुरु केले. प्रत्येक गुरूंकडून ते नेमके काय शिकले आणि ते आपल्या उपयोगी कसं आहे हे पुढच्या भागात उद्यापासून. तोपर्यंत जयतु संस्कृतम.